नमस्कार. सीतायन या ग्रंथाबद्दल आपण जाणून घेण्याकरिता सीतायन वाचन करत आहोत. सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. धन्यवाद. आतापर्यंत आपण लेखकाचा अनुवाद, मनोगत वगैरे मागील भागामध्ये ऐकला आहे. आता आपण देना मरियम यांनी जी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे ती मराठीतून मी आपल्यासाठी वाचन करत आहे. प्रस्तावना मूळ इंग्रजी ग्रंथाची असं आहे. दिवसाचा उजेड आणि रात्रीचा अंधार याच्यामध्ये कुठेतरी मन जेव्हा स्थिर असते अशा वेळी जेव्हा स्वप्न मनाच्या सागरात बुडलेली असतात, पण बाहेरच्या जगाची मनाला जाणीव होण्यापूर्वी आकाशातील तारे परत यायच्या आधी आणि जेव्हा सूर्य आपल्या आरोहणाच्या अग्रदूत पाठवण्याच्या पूर्वी, पक्ष्यांच्या हालचालीला सुरुवात होण्याच्या आधी, पण निशाचर प्राणी विश्रांतीसाठी गेल्यावर, ती अशी वेळ असते त्यावेळी आपले आतील जग आपली दृष्टी प्रकाशित करते आणि आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी दिसत नाहीत अशा गोष्टी आपण पाहू शकतो आणि ज्या गोष्टी माणसाचे कान सहसा ऐकू शकत नाहीत अशा गोष्टी आपण ऐकू शकतो. अशा वेळी माझ्यासमोर आतले जग उघडले गेले आणि मानवी डोळा पाहू शकणार नाही असा महान प्रकाश मला दिसला. सर्वात सुंदर जगावर तो प्रकाश पसरला होता. तेथे अनेक जोडपी एकमेकांच्या सहवासात हळुवारपणे प्रेमाची मजा लुटत होते. ते संपूर्ण दृश्य महान प्रेमाने व्यापून टाकले होते आणि माझे हृदय आनंदाने ओतू जात होते. इतर लोक जे प्रेम अनुभवत होते ते माझे सुद्धा प्रेम आहे. हेच प्रेम श्रीराम आणि माता सीता यांनी पृथ्वीवर आणले आहे असे मला वाटते. हे प्रेम सगळ्यांच्या मालकीचे आहे आणि प्रत्येकातून आणि प्रत्येक गोष्टीतून या प्रेमाचा मुक्त संचार होत आहे असे हे प्रेम जागृत करण्यासाठीच ते आले होते. सुरुवातीला फक्त प्रेम होते आणि त्यानंतर तो प्रकाश सुंदर हिरवट रंगाचा होत गेला आणि त्या सर्वाला व्यापून टाकणारे श्रीराम यांच्या आकारविहित उपस्थितीची जाणीव मला झाली. मला जाणवणाऱ्या तीव्र आणि अमर्याद प्रेमाने मी आश्चर्यचकित झाले आणि तेव्हा मी हे शब्द ऐकले, श्रीराम यांनी पृथ्वीवर आणले ते हे प्रेम आहे. त्यांनी प्रेमाच्या या नव्या गुणवत्तेची जागृती केली. मला समजले की ते आणि माता सीता संपूर्ण निर्मितीत असलेले हे प्रेम संपूर्ण मानवतेला त्यांच्या उत्क्रांती पुढे जाऊ शकण्यासाठी आणि त्याची क्षमता पूर्णपणे भोगू शकण्यासाठी त्यांनी सर्वांसाठी खुले केले आहे. माझ्या आतून येणारा तो आवाज पुरुषी नव्हता आणि स्त्रीचा पण नव्हता. तो आवाज मी ओळखला, कारण अशा स्वतःला हरवून बुडून जाणाऱ्या परिस्थितीत मी तो पूर्वी ऐकला होता. या परमानंदाच्या स्थितीमध्ये मी बराच वेळ राहिले. हळूहळू माझे डोळे उघडले आणि मी बाहेरच्या जगाविषयी जागरूक झाले. प्रकाश विरून गेला, त्याचबरोबर माझ्या पुढील दृश्यही नाहीसे झाले. आतील जगाची माझी जाणीव जाऊन बाहेरच्या जगाशी मी जोडले गेले. माझ्या संपूर्ण प्रौढावस्थेत मी श्रीराम व माता सीतेची भक्त होते, पण हे पुस्तक लिहायला सुरुवात केल्यापासून माझे त्यांच्याशी व्यक्तिगत नाते आहे असे मला वाटायला लागले. ते माझे खरोखर जिवंत मार्गदर्शक झाले. माझ्या हृदयात जे प्रकार होत आहेत त्याच्या उपस्थितीत न्हावून निघत, डोळे बंद करून त्यांना पाहत मी जे ऐकत होते, रेकॉर्ड करत होते, त्यांच्याशी बोलत होते आणि माझ्या बुद्धीप्रमाणे समजण्याचा प्रयत्न करत होते. नद्या, वने, वारा आणि सूर्यकिरणे यांच्या मार्फत विविध रूपात दिसणाऱ्या विपुल दिव्य शक्तीने भरलेल्या जगाच्या आठवणी आणणाऱ्या सीतेची ही कथा आहे. गोष्टी येतात कुठून? त्या माझ्या आठवणीत आहेत की दुसऱ्या कोणाच्या? का माझं मन त्याच्या कल्पनाशक्तीने या कथा रचत आहे? पण माझं हृदय उत्तर द्यायचे, शांत बस आणि ऐक, कारण माता सीता तुझ्याशी बोलते आहे. अनेक युगांपूर्वी पुरातन भारतात वैश्विक नियमांचे सुसंवाद साधत, न्यायकृतीच्या जागतिक तत्वावर आधारित, ज्याला धर्म म्हणतात, अशा समाजाच्या पायाची स्थापना करण्यासाठी श्रीराम आले होते. या धर्माच्या हृदयात काय होते? प्रेम. प्रेम वैश्विक नियमांचे पालन सतत चालू ठेवते. प्रेम चुंबकीय आणि गुरुत्वाकर्षक क्षेत्र एकत्र बांधून ठेवते. प्रेम अशी शक्ती आहे की जी सर्व प्रकटीकरणाचे कारण आणि चालकत्व आहे. तेच पुढे परत अप्रकट अंतिम सत्यात विलीन होईल.
हेच ते प्रेम श्रीराम आणि माता सीता यांनी एकमेकांना, त्यांच्या राज्यातील सर्व लोकांना, जंगलातील प्राण्यांना, वनातील सर्व जीवसृष्टीला आणि स्वतः पृथ्वी मातेला, दूरवर पसरणाऱ्या ताऱ्यांना हे प्रेम दिले. एकत्रितपणे त्यांचे संपूर्ण व परिपूर्ण संतुलित मानवी प्रेमाचे उदाहरण घालून दिले. भावनांवर किंवा स्वार्थावर आधारित किंवा मालकी हक्क गाजवण्यासाठी नव्हे, तर जगाच्या कल्याणासाठी उच्च दर्जाचे दिव्य प्रेम मानवजात प्रत्यक्ष आणू शकते हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या स्वभावात जे प्रेम मुळातच आहे, ते धर्माचे खरे सत्व फक्त जागृत करून आपण मानवी जीवनातील उच्चतम शक्यतांना प्रत्यक्षात आणू शकतो. सन 2015 व 2016 मध्ये मी 2 धार्मिक यात्रांना गेले. त्याबद्दल या पुस्तकाच्या समीक्षणात लिहिले आहे. या 2 यात्रा केल्यानंतर मी जेव्हा माझ्या रोजच्या ध्यानाला बसत असे, तेव्हा अनेक महिने या आठवणी जागृत व्हायला लागल्या. प्रतिमा डोळ्यापुढे दिसत असत, संभाषण ऐकू येईल. पूर्वीच्या या दृष्ट्यांमध्ये मी इतके गुरफटून गेले की मला मिळणारे हे मौल्यवान संदेश रेकॉर्ड केल्याशिवाय राहणे मला शक्य नव्हते. श्रीराम आणि माता सीता यांच्या जिवंत अस्तित्वाचा अनुभव या गोष्टी लिहिण्याच्या प्रक्रियेत माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. तुम्हा सर्वांना असाच अनुभव यावा अशी माझी सर्वात मोठी इच्छा आहे आणि हीच माझी आकांक्षा आहे. देना मरियम. देना मरियम यांचे मनोगत मी आपल्याला वाचून दाखवले. वाचकांसाठी चिठ्ठी आपण वाचणार आहोत. हिंदू महाकाव्य रामायण पुरवणी 1 संक्षिप्त रामायण सार मध्ये श्रीराम आणि माता सीता यांची गोष्ट सांगितली आहे. वाल्मिकी रामायणात सांगितलेले हे अभिजात कथा आहे. अभ्यासकांचे असे मत आहे की वाल्मिकी रामायणातील शेवटचा कंद खूप वर्षानंतर आणि दुसऱ्या लेखकाने लिहिलेला आहे. हे महत्त्वाचे आहे कारण या कंदामध्ये श्रीराम अयोध्येचे महाराज झाल्यानंतर सीतेला कमी लेखण्यासाठी ती फक्त रामाची पत्नी होती. तिच्या इच्छेविरुद्ध राक्षस राजा रावणाने तिला पळवून नेले. कथेचा नायक राम याने तिला सोडवून आणले. पितृप्रधान समाजव्यवस्थेने येथे तिच्या पावित्र्याबद्दल प्रश्न असल्याचे दाखवले आहे. तिची कीर्ती व नावलौकिक यांना कलंक फासला गेला आणि तिला वनवासातील झोपडीत जावे लागले. तेथे तिने जुळ्या मुलांना जन्म दिला, त्यांचे संगोपन केले आणि भूमातेला विनंती करून पुन्हा स्वतःला पोटात घ्यायला सांगितले. सीतायण या न सांगितलेल्या सीतेच्या या गोष्टीत सीता ही रामाची पुरवणी नसून ती त्याच्या इतकीच प्रत्येक बाबतीत दैवी शक्ती होती, हे यामध्ये दर्शवले आहे. राम श्री विष्णूंचा म्हणजेच नारायणाचा अवतार आहेत. सीता ही त्यांची स्त्री प्रतिरूप महालक्ष्मी नारायणी. अंतराळातील मितीत ते नारायण आणि नारायणी म्हणून माहीत आहेत. आणि पृथ्वीवर श्रीराम आणि सीता हद्दपारी, पळवले जाणे, रामापासून वेगळे होणे, तिची तथाकथित अग्निपरीक्षा आणि तिच्यावर राज्यापासून दूर जंगलातील झोपडीत राहण्याची वेळ येणे, या सर्व गोष्टी तिच्या संमतीशिवाय व प्रत्येक कृतीमागील कारण माहिती असल्याशिवाय काहीही झालेले नाही. या गोष्टीत मी प्राचीन युगातील महिला ऋषींना प्रसिद्ध न मिळवण्यापासून वाचवत आहे आणि त्या त्यांच्या पतीच्या बरोबरीच्या आहेत हे दाखवत आहे. अनुसया ही अत्रि ऋषींची फक्त पत्नीच नव्हे, तर ती स्वतः एक विद्वान ऋषी आहे आणि तिला अनुसया ऋषी म्हणत. स्त्री शक्ती, ऋषी आणि देवता, तसेच पृथ्वीवरील आपण सर्व स्त्रिया यांच्या क्षेत्रापर्यंत पसरवण्याची ऋषी आणि देवता यांच्या मिती स्त्री शक्ती तसेच पृथ्वीवरील आपण सर्व स्त्रिया पोहोचवण्याची ही वेळ आली आहे आता. आणि आध्यात्मिक प्राप्ती आणि आध्यात्मिक योगदान पुरुषांइतकेच स्त्रियांचेही आहे हे आपण सर्वांनी मान्य करण्याची वेळ आली आहे. अशी वाचकांची चिठ्ठी म्हणून जो दिला आहे त्यामध्ये ते मी तुम्हाला वाचून दाखवले आहे. नमस्कार आणि धन्यवाद.